आज आपण इयत्ता 8वीला असणारे भाषेचे अलंकार शिकणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, माणसाच्या आयुष्यात सुखापेक्षा दुःखच अधिक असतं, ही साधी कल्पना कवीने कशी मांडली आहे बघा. एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे, जर तारी हे वस्त्र मानवा तुझी या आयुष्याचे. आयुष्याला वस्त्र म्हटल्यामुळे एक साधी कल्पना मोहक आणि अर्थपूर्ण वाटते. त्याचप्रमाणे तुझे चालणे मोहक आहे असे न म्हणता चांदणे शिंपीत जाशी चालता तू चंचले, अशी शब्दरचना ही जास्ती उठावदार वाटते, हो ना. म्हणजेच काय कळलं आपल्याला यातून? दैनंदिन जगण्याच्या भाषेपेक्षा थोडी जर का वेगळी भाषा आपल्याला वाचायला मिळाली है ना, तर मनाला आनंद होतो. ही जी भाषा आहे ना, ही आपल्याला वाचनाचा आनंदही मिळवून देते. आणि ही साहित्याची भाषा ज्या घटकामुळे वेगळी ठरते त्यातील एक घटक म्हणजेच अलंकार. अशा प्रकारे अलंकाराची व्याख्या आपल्याला अशी करता येईल: ज्या ज्या गुणांमुळे भाषेला शोभा येते त्या त्या गुणधर्मांना भाषेचे अलंकार असे म्हणतात. ओके. यानंतर आपण अलंकाराचे प्रकार बघणार आहोत. अलंकाराचे मुख्य 2 प्रकार आहेत. एक प्रकार आहे शब्दालंकार आणि दुसरा प्रकार आहे अर्थालंकार. शब्दालंकार म्हणजे काय बघा, शब्दांच्या विशिष्ट वापरामुळे जेव्हा भाषेला सौंदर्य प्राप्त होते तेव्हा शब्दालंकार होतो. म्हणजेच शब्द चमत्कृतीमुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होतं तेव्हा शब्दालंकार होतो. दुसरा आहे अर्थालंकार. अर्थालंकारमध्ये काय असतं? अर्थाच्या चमत्कृतीमुळे जेव्हा भाषेला सौंदर्य प्राप्त होते तेव्हा अर्थालंकार होतो. आता आपल्याला इयत्ता 8वीला अभ्यासाला असलेला पहिला अलंकार बघायचा आहे. त्याचं नाव आहे यमक. आणि यमकचं वैशिष्ट्य आहे की हा यमक काय आहे? शब्दालंकाराचा प्रकार आहे. बघूया. एखादा शब्द किंवा अक्षर पुन्हा पुन्हा पद्याचरणाच्या अंती आले की तेथे यमक हा अलंकार होतो. कळलंय तुम्हाला? एखादा शब्द किंवा अक्षराची जर पुनरावृत्ती झाली कवितेमध्ये आहे ना, कुठे पुनरावृत्ती होते? कवितेच्या ओळीच्या शेवटी, तिथे यमक अलंकार होतो. उदाहरण बघूया आपण. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंकमतीचा झडो, विषय सर्वथा नावडो. हे उदाहरणं मी भरपूर उदाहरणं देणार आहेत. सगळी पाठ करून ठेवायची म्हणजे कुठलीही समस्या तुम्हाला अलंकाराच्या बाबतीत येणार नाही. दुसरं उदाहरण आणखी बघूया आपण यमक अलंकाराचं. हिरवळ आणिक पाणी, तेथे स्फुरती मजला गाणी. बघा, वरील प्रत्येक ओळीच्या शेवटी णी हे अक्षर पुन्हा पुन्हा आलंय. आधीच्या उदाहरणात काय आलं होतं बघूया आपण. घडो, पडो, झडो, नावडो आहे ना. त्याचप्रमाणे इथे या दुसऱ्या उदाहरणामध्ये प्रत्येक ओळीच्या शेवटी णी, हिरवळ आणिक पाणी, तेथे स्फुरती मजला गाणी, णी हे अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे. अशा प्रकारे कवितेतील ओळीच्या शेवटी ठराविक अक्षर आल्यामुळे नाद निर्माण होतो आणि याच रचनेला यमक असे म्हणतात. ओके. आता आपण तुम्हाला अभ्यासाला असलेला दुसरा अलंकार आहे अनुप्रास. बघा किती छान नाव आहे. अलंकार पण तसाच सुंदर आहे. एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा त्याला सौंदर्य प्राप्त होते तेव्हा अनुप्रास हा अलंकार होतो. पहा, एखाद्या वाक्य किंवा कवितेच्या चरणामध्ये काय होतं? एकच अक्षर वारंवार येतं, पुनरावृत्ती ज्याला म्हणू आपण. आणि ती पुनरावृत्ती झाल्यामुळे काय होतं? नाद निर्माण होतो है ना. आणि त्या नादामुळे काय होतं? त्या ओळीला किंवा त्या कवितेला सौंदर्य प्राप्त होतं तेव्हा अनुप्रास हा अलंकार होतो. याचं उदाहरण बघूया आपण. अतिशय प्रसिद्ध अशा ओळी आहेत या गदिमांच्या. पोटा पुरता पसा पाहिजे नको पिकाया पोळी, पोटा पुरता पसा पाहिजे नको पिकाया पोळी, देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी, देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी जोळी. बघा, या उदाहरणामध्ये पहिल्या ओळीमध्ये प ची पुनरावृत्ती झालेली आहे. प हे अक्षर बघा वारंवार आलेलं आहे
है ना, छान वाटतं त्याच्यामुळे. तसंच दुसरं उदाहरण यातलं आपण प्रसिद्ध उदाहरण दुसरं बघणार आहोत. गडद निळे जलद भरुनी आले, गडद निळे जलद भरुनी आले, शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले, शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले. या ठिकाणी बघूया आपण गडद आणि जलद या अक्षरांची, या शब्दांची पुनरावृत्ती झालेली आहे. ठीक आहे. तिसरं उदाहरण पण अतिशय सुंदर आहे. रजत नील ताम्र नील स्थिरपल जलपल सलील, रजत नील ताम्र नील स्थिरपल जलपल सलील, हिरव्या तटी नावांचा कृष्ण मेघ खेळे, हिरव्या तटी नावांचा कृष्ण मेघ खेळे. वरील उदाहरणामध्ये ल ची पुनरावृत्ती आलेली आहे आणि त्यामुळे नादमयता आली आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आपण नादमयता, नाद निर्माण होतो, विशिष्ट लय हे शब्द वारंवार वापरतोय. याचाच अर्थ असा अपेक्षित आहे की तुम्हाला ते उदाहरण जेव्हा म्हणायचं असेल तेव्हा त्या लयीत म्हटलं गेलं पाहिजे आणि त्याच्यामुळे त्याचं सौंदर्य खूप जास्ती खुलून येतं. तुम्ही जर गद्य वाचल्यासारखे उदाहरणं वाचाल ना तर तो अलंकार नाही वाटणार, है ना. म्हणून तेवढ्यावर लक्ष तुम्हाला ठेवायचं आहे. आपण शब्दालंकाराचे 2 प्रकार पाहिले, यमक आणि अनुप्रास. आता आपल्याला अर्थालंकाराकडे वळायचं आहे. मग अर्थालंकार म्हणजे काय? जेव्हा 2 वस्तूंमधील साम्य दर्शवून पद्यामध्ये अर्थचमत्कृती आणली जाते तेव्हा अर्थालंकार होतो. बघितलं आपण वर. अर्थालंकाराचा पहिला प्रकार अभ्यासाला आपल्याला आहे उपमा अलंकार. आता उपमा बघा, उपमा शब्द तुमच्या खूप परिचयाचा आहे, पण इथे उपमा काय आहे बघा. सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी, हे पहिलं उदाहरण. दुसरं आपण घेऊया. आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. ठीक आहे. तिसरं उदाहरणाकडे आपण वळूया. आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही, म्हणून श्रीकाराच्या नंतर शिकणे आई. त्यानंतरचं आणखी एक उदाहरण मी दिलेलं आहे. सारे जग हे रंगभूमी सारखे आहे. पुन्हा एक उदाहरण बघूया. मुंबईची घरे मात्र लहान, कबुतराच्या खुराड्यासारखी. या ठिकाणी तुम्हाला काय जाणवत आहे बघा. काय जाणवत आहे? 2 गोष्टींची इथे तुलना केलेली आहे हे आपल्या लक्षात येतं, है ना. सारे जग हे रंगभूमी सारखे, मुंबईची घरं लहान कशासारखी? कबुतराच्या खुराड्यासारखी, आहे ना. असं प्रत्येक त्याचं 2 वस्तूंमधल्या सारखेपणा इथे दाखवला आहे किंवा तुलना पण केलेली आहे. आता बघूया आपण. सावळाचा रंग कसा, रंग तुझा आहे ना. सावळा रंग कसा म्हटलेला आहे? पावसाळी ढगासारखा. आभाळागत माया तुझी, माया कशी? आभाळासारखी. नंतर आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही, आहे ना. मग आई कशी आहे? दैवतासारखी. प्रश्न विचारलेला आहे, उत्तर आहे दैवतासारखी. जग कसं आहे? जग हे रंगभूमी सारखं आहे. मुंबईची घरे लहान, घरे कशी आहेत? कसं वर्णन केलंय घरांचं? खुराड्यासारखी, कबुतराच्या खुराड्यासारखी. तसेच 2 वस्तूंमध्ये सारखेपणा दाखवणारे कोणते शब्द या अलंकारात येतात ते पण आपण बघणार आहोत. सारखे, सारखे या शब्दाने काय होतो? सारखेपणा दर्शवला जातो. किंवा जसे किंवा समान, आहे ना. सारखेपणा दर्शवणारे शब्द आहेत. सारखे, जसे, समान, परी, गत, आहे ना. आता बघा, हा अलंकार केव्हा होतो? जेव्हा एखाद्या ठिकाणी उपमेय हे उपमानासारखेच आहे असे वर्णन असते, तेथे उपमा हा अलंकार प्रकार निर्माण होत असतो. पुन्हा बघा, एखाद्या ठिकाणी उपमेय हे उपमानासारखेच आहे असे वर्णन केलेले असते, तेथे उपमा हा अलंकार निर्माण होतो. उपमा अलंकारामध्ये सम, समान, सारखे, वाणी, जसे, तसे, प्रमाण, सदृश, परी, तुल्य यापैकी एखादा तरी साधर्म्यसूचक असा शब्द असतो. साधर्म्यसूचक शब्द म्हणजे काय? जो सारखेपणा वर्णन करणारा शब्द आहे तो तिथे असतो, साम्य वर्णन करणारा. उपमेय कशाला म्हणतात ते आपल्याला बघावं लागेल, कारण आपण बघितलं आहे की
उपमेय हे उपमानासारखे असते असे जेथे वर्णन असते. म्हणून मग आपल्याला उपमेय म्हणजे काय हे पहिल्यांदा बघावं लागेल. उपमेय म्हणजे काय? ज्या वस्तूचे वर्णन केलेले असते त्याला उपमेय असे म्हणतात. मग उपमेयाचं वर्णन करण्यासाठी त्याचं साम्य कशाशी आहे ते दाखवण्यासाठी दुसरी एक वस्तू असते पुन्हा. उपमेयाचे साम्य ज्या वस्तूशी दाखवले जाते त्याला उपमान म्हणतात. बरोबर आहे ना? उपमेय आणि उपमान यांच्यात सारखेपण साम्य दाखवलं असतं म्हणून दोन गोष्टी तिथे आवश्यक आहेत. एक आहे उपमेय, ज्या वस्तूचं वर्णन केलेलं असतं त्याला उपमेय म्हणतात, आणि उपमेयाचं साम्य ज्या वस्तूशी दाखवलं असतं त्याला उपमान म्हणतात. आणखीन एक शब्द आहे समान धर्म. मग समान धर्म म्हणजे काय? उपमेय व उपमान यातील साम्य दाखवणारा शब्द. ठीक आहे. आता बघा, एक आपण छोटासा तक्ता तयार केलेला आहे. या तक्त्यामुळे तुमचं आणखी स्पष्ट होईल. पहिलं दिलेलं आहे कोणाला उपमा आहे ना? कोणाला उपमा? त्याला उपमेय म्हणायचं. कशाची उपमा दिली आहे त्याला उपमान म्हणायचं. साम्यसूचक शब्द आहेत आणि समान धर्म आहे. आता बघा, सावळा रंग पहिल्या उदाहरणातलं आपण बघितलं. सावळाचा रंग तुझा पावसाळी नभापरी. सावळा रंग कोणाला उपमा दिलेली आहे? सावळ्या रंगाला. कशाची उपमा दिलेली आहे? पावसाळी ढगाची उपमा दिलेली आहे. साम्यसूचक शब्द काय आहे? पावसाळी नभापरी. नभ म्हणजे ढग आहे ना? परी या शब्दाने साम्य दर्शवलेलं आहे. आणि समान धर्म काय होईल यातला? रंगछटा. म्हणजे सावळ्या रंगाची रंगछटा कशाशी जुळती मिळती आहे? पावसाळी नभापरी. पावसाळ्याच्या नभाप्रमाणे सावळ्या रंगाचं वर्णन कवीने इथे केलेलं आहे. नंतर आहे माया, आभाळागत माया. माया हे झालं उपमेय. कशाची उपमा दिलेली आहे? आभाळागत. गत म्हणजे प्रमाणे आहे ना? आभाळाप्रमाणे आईची माया आहे ना? तर बघा, आई म्हणा किंवा परमेश्वर म्हणा, कोणी पण, आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. आभाळागत, गत हा शब्द प्रमाणे असा अर्थ दर्शवतो. आणि आभाळागत, आभाळ हे विशाल आहे आणि म्हणून समान धर्म इथे काय येणार? अमाप है ना? भरपूर माया आमच्यावर राहू दे. विशालता आभाळाची इथे कवीला असा अर्थ अभिप्रेत आहे. नंतर आहे आई सारखे दैवत सारे आहे ना? उपमेय काय आहे? आई. कशाची उपमा दिलेली आहे? दैवताची उपमा दिलेली आहे. आई हे दैवत आहे. आणि साम्यसूचक शब्द काय आहे? आई सारखे. सारखे हा शब्द समानता दर्शवतो. आणि काय आहे समान धर्म? काय आहे? देवामध्ये देवत्व, आणि हे देवत्व कुठे बघितलेलं आहे? पृथ्वीवर आईमध्ये बघितलेलं आहे. लक्षात ठेवायचं आहे, देवत्व हा समान धर्म आहे, दोघांचाही सारखा. अशा प्रकारे उपमेय हे उपमानासारखे आहे असे जेथे वर्णन केले असते तेथे उपमा हा अलंकार असतो. यातलाच आपल्याला अर्थालंकार मधला महत्वाचा अलंकार उत्प्रेक्षा हा सुद्धा बघायचा आहे. किती सुंदर नाव आहे उत्प्रेक्षा है ना? आपण बघतो मुलींची नावं, पण याचा अर्थ आहे उत्प्रेक्षा म्हणजे काय? कल्पना. मग कल्पना कशी? कल्पना ज्या दोन वस्तूंची तुलना केली जाते त्यातील एक वस्तू म्हणजे जणू काही दुसरी वस्तूच आहे अशी कल्पना केली जाते. एक वस्तू ही दुसरी वस्तूच आहे अशी कल्पना जिथे केली जाते तिथे उत्प्रेक्षा हा अलंकार होतो. मी खूप सारे उदाहरणं तुम्हाला दिलेले आहेत. याबद्दल तुमच्या मनात कुठली शंका यायला नको. अलंकार पक्का व्हावा म्हणून ही उदाहरणं दिली आहेत. पहिलं उदाहरण बघूया. वाटते सानुली मंद झुळुकमी व्हावे. नीट अभ्यास करताना उदाहरण नीट वाचायचं आहे. वाटते सानुली मंद झुळुकमी व्हावे. दुसरं उदाहरण, हे जग म्हणजे जणू रंगभूमीच. तिसरं उदाहरण बघूया. पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर, ओढा नेई सोने वाटे वाहुनिया दूर. मी कुठल्या शब्दांवर जोर देते लक्ष ठेवायचं.
पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर, ओढा नेई सोने वाटे वाहुनिया दूर. चौथं उदाहरण. ऊन हिवाळ्यातील भुळभुळते, ऊन हिवाळ्यातील भुळभुळते आजीच्या उघड्या पाठीवर, तिच्या भ्रमाला गमते आपण पुन्हा जरीचा ल्यालो परकर. आता बघा, सुंदर आहेत उदाहरणं. आता बघा, वरील ओळीतील उपमेय आणि उपमान आपल्याला शोधायचं आहे. उपमेय काय आहे? पहिल्या याच्यात उपमेय, मी वाटते जानुली मंद झुळूक मी व्हावे, है ना. मी हे उपमेय आहे आणि उपमान आहे झुळूक. काय वाटतं मला? मी झुळूक व्हावं, म्हणून मी हे उपमेय आहे आणि झुळूक हे उपमान आहे. दुसरं उदाहरण आपण बघितलं होतं, हे जग म्हणजे जणू रंगभूमीच. मग उपमेय काय आहे? जग. आणि जगाला काय म्हटलेलं आहे? जणू रंगभूमीच. म्हणजे जग हे काय आहे? जणू रंगभूमीच. त्या जगावर रंगभूमी असण्याचा आरोपच केलाय, है ना. नंतर तिसरं, पिवळे तांबूस ऊन आहे ना. पिवळे तांबूस ऊन, याला काय म्हटलेलं आहे? उपमेय. आणि पिवळे तांबूस ऊन काय वाटतंय कवीला? कशासारखं वाटतंय? सोन्यासारखं वाटतंय. वाटे सोने, ओढाने सोने वाटे वाहुनिया दूर आहे ना. हे पिवळे तांबूस ऊन जे आहे ते सोनं वाटतंय. उपमेय आणि उपमान यातलं तुमचं हे क्लिअर झालं असेल असं मला वाटतं. यातला फरक, उपमेय हे जणू उपमानच आहे असे वर्णन जेथे केले असते तेथे उत्प्रेक्षा हा अलंकार असतो. मग यात साम्यसूचक शब्द कोणते कोणते येतात बघूया आपण. जणू, जणू काही, की, गमे, वाटे, भासे यासारखे साम्यसूचक शब्द यात येतात. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या अभ्यासाला असलेल्या चारही अलंकारांचा आपण अभ्यास केलेला आहे. ही उदाहरणं नीट पाठ करायची. केवळ एक उदाहरण पाठ करून चालणार नसतं. वेगवेगळी उदाहरणं घेऊन अलंकार समजून घेण्यात एक वेगळा आनंद असतो. नादमयता, लयबद्धता या गोष्टी पण तुम्हाला अलंकारामध्ये लक्षात ठेवायचे आहे. ठीक आहे. आता यासोबतच मी एक PDF टाकलं आहे तुम्हाला स्वाध्यायाचं. त्याचंही वेगवेगळी उदाहरणं मी तुम्हाला दिलेली आहेत. ती नीट अभ्यासा आणि अलंकार समजून घ्या. योग्य त्याचा अभ्यास करा. इथेच मी तुमची रजा घेते. धन्यवाद.